एकेकाळी गुरु आणि शिष्य फिरायला जात होते. वाटेत त्यांना रस्त्याच्या कडेला एक जुने बूट पडलेले दिसले. त्यांनी आजूबाजूला पाहिले आणि त्यांना काही अंतरावर शेतात काम करणारा एक शेतकरी दिसला. ते बूट त्याचे होते. हे पाहून शिष्याला मस्करी करायची सुचली. तो म्हणाला, गुरुजी, आपण हे बूट कोठेतरी का लपवू नये? मग शेतकरी इथे येईल तेव्हा मजा बघायला मिळेल. गुरुजी म्हणाले, एखाद्याला त्रास देणे चांगले नाही, पण बूट लपवण्याऐवजी आपण प्रत्येक बुटामध्ये एक चांदीचे नाणे घालू. मग आपण जवळच्या झुडपात लपून काय होते ते पाहू. बुटात नाणी टाकल्यानंतर दोघेही झुडपात लपले. थोड्या वेळाने शेतकरी तिथे आला. त्याने एका बुटात पाय ठेवताच त्याला बुटात काहीतरी असल्याचे जाणवले. त्याने पाहिले तर बुटात चांदीचे नाणे होते. शेतकऱ्याने आश्चर्याने आजूबाजूला पाहिले, पण त्याला कोणीही दिसले नाही. त्याने नाणे खिशात ठेवले. मग त्याने दुसऱ्या बुटात पाय घातला. त्यातही एक नाणे सापडले. शेतकरी भावूक झाला. त्याने दोन्ही हात वर केले आणि देवाला म्हटले, हे देवा, तू खूप दयाळू आहेस. आज तू माझ्या आजारी पत्नीसाठी औषध आणि मुलांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहेस. आज माझा विश्वास दृढ झाला आहे की तू सर्वांची काळजी घेतोस. असे म्हणत शेतकरी अश्रू पुसत घरी गेला. हे सगळं पाहून गुरुनी त्याच्या शिष्याला विचारले, आता मला सांग, तुला हे जास्त आवडले असते का की तुला त्याचे बूट लपून जास्त आनंद मिळाला असता? शिष्याने उत्तर दिले, आज तुम्ही मला जीवनाचा खरा धडा शिकवला आहे. देण्यात जो आनंद आहे तो इतर कोणत्याही गोष्टीत नाही.